कोकण महामंडळाच्या इतिहासामध्ये जी ही लॉटरी निघत आहेत, आजपर्यंत सर्वात जास्त जे अर्ज आले असेल, तर या कोकण महामंडळाच्या लॉटरीमध्ये अर्ज आलेले आहेत. याच्यामध्ये जी सुरुवात झालेली आहे 14 जुलैला हे या लॉटरीला सुरुवात झालेली होती आणि या लॉटरीची शेवटची तारीख आहे 13 सप्टेंबर. म्हणजे जवळपास 2 वेळा या लॉटरीला मुदतवाढ मिळालेली आहे आणि जी ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जी, एच-आय-जी, एम-आय-जी टाइपची जी घरे होती, यांना उदंड असा प्रतिसाद लाभलेला आहे. 1,25,000 म्हणजे जे अर्ज आलेले आहेत, त्याच्यामध्ये जवळपास 1,15,000 जे ॲप्लिकेशन त्यांनी केलेले आहेत, त्यांनी पूर्ण ई-एम-डी अमाउंट पे केलेली आहे. म्हणजे या लॉटरीमध्ये कोणत्या लोकेशनला किती कॉम्पिटिशन आहे आणि कोणत्या लोकेशनला किती घरे आले म्हणजे अर्ज आलेले आहेत. 10 जे सर्वसमावेशक जी घरे असतात, जे म्हाडा लॉटरीमध्ये 15% सर्वसमावेशक योजना, 20% सर्वसमावेशक योजना, 50% सर्वसमावेशक योजना आणि जे सिडकोची जी घरे असतात, ती म्हणजे सिडको स्वतः घरे बांधत असते ते आणि जे 50% सर्वसमावेशक योजना असतात, ह्या सर्व योजनेमध्ये जे 5,285 घरांची जी ही लॉटरी निघालेली आहे. आता या लॉटरीची जी बातमी आलेली आहे, की आतापर्यंत एवढे अर्ज आलेले आहेत. तर आता ती बातमी आपण आता पाहणार आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असं तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीची जी नोटिफिकेशन असतात, जी लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे, ते तुम्हाला या चॅनलवरती मिळत असतात. या लॉटरीमध्ये प्राईम लोकेशनमध्ये जी घरे आहेत, जसे की नेरूळ, दिघागाव, सानपाडा, घनसोली, ही इथे मार्केट रेट हे करोडो रुपयामध्ये आहेत. जर आपण घनसोलीचं जर घ्यायचं म्हटलं, तर इथे करोडो रुपयाचं 1 बीएचके आहे. दिघागाव, नेरूळ, सानपाडा ह्या प्राईम लोकेशनमध्ये अर्ज हे सर्वात जास्त आलेले आहेत आणि इथे घराच्या किमती हे 14 लाख ते 23 लाखच्या रेंजमध्ये आहेत. त्यामुळे जर इथे जर घर लागलं, तर खरंच भाग्यवान म्हणजे भाग्यवान आपण समजू, की ज्यांना या म्हाडा लॉटरीमध्ये घर लागणार आहेत. आता जे नवीन वेळापत्रक आलेले आहेत, साइडला लावलेले आहेत. म्हणजे याला 2 वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तुम्ही 13 सप्टेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 15 तारखेला तुम्हाला पेमेंट करायचं आहे. 22 तारखेला तुमची प्रारूप यादी लागणार आहे. प्रारूप यादी म्हणजे तुम्ही जे फॉर्म भरलेले आहेत, तो फॉर्म व्यवस्थित आहे की नाही त्याची एक लिस्ट लागणार आहे. म्हाडाच्या संकेतस्थळावर ज्या संकेतस्थळावर तुम्ही फॉर्म भरलेला तिथे. त्यानंतर तुमची 24 तारखेला हरकत दावे. जर काही चुकी असेल, तर तुम्ही परत त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. सांगू शकता म्हाडाला, की माझी कॅटेगरी चेंज झालेली आहे, माझं डॉक्युमेंट जे काय असेल नसेल ते तुम्हाला तिथे जेव्हा तुम्ही लिस्ट लागणार त्याच्या साइडला रिमार्क्स मधून तुम्हाला तिथे त्या लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे 24 सप्टेंबरला. त्यानंतर 7 ऑक्टोबरला अंतिम यादी फायनल ड्रॉफ्ट लागणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला आता चेंजेस करता येणार नाही. 7 ऑक्टोबर सांगितलेले आहे. त्यानंतर 8 ऑक्टोबरला ड्राय रन ड्राय रन म्हणजे जी सोडत होण्याच्या पूर्वीची जी प्रक्रिया असते, ती प्रक्रिया तिथे पार पाडल्या जाणार आहे आणि 9 तारखेला सोडत होणार आहे काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे. याच्यामध्ये जे यशस्वी अर्जदार आहेत त्यांची यादी लागणार आहेत आणि जे प्रतीक्षा यादीमध्ये जे असतात म्हणजे वेटिंगमध्ये काहींचा प्रॉब्लेम असतो. समजा आता घनसोली सारख्या एरियामध्ये जे घरं सांगण्यात आलेली आहेत 17 आणि 21 जे घरे उपलब्ध आहेत. 17 जे भाग्यवान लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये जर काही कोणाचा प्रॉब्लेम आला, डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे, काही त्यांचं इन्कम म्हणजे घराची किंमत ते भरू शकत नसेल, तर ते त्यांचं म्हणजे जे काही असेल, अशामुळे त्यांचं घर रिजेक्ट होतं आणि रिजेक्ट झाल्यानंतर जे वेटिंगमध्ये जे असतात, त्यांना ते प्राधान्य दिलं जाते. म्हणजे अशी वेटिंगची यादी अशी 9 तारखेला हे आता नवीन आलेल्या वेळापत्रकामध्ये त्यांचं हे शेड्यूल आहे. तर ही या लॉटरीमध्ये आहे. या लॉटरीमध्ये जर फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम आला असेल, फॉर्म कसा भरायचा याचा मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे या YouTube चॅनलवरती. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ बघू शकता आणि फॉर्म भरू शकता. तर आज जी बातमी आलेली आहे, ती बातमी आता पाहणार आहोत. चला आपण त्या बातमीकडे आता वळू. म्हाडाच्या 565 घरांसाठी 1,15,000 अर्ज. जे प्राईम लोकेशनची जी घरे सांगण्यात आलेली आहेत 15% 20% सर्वसमावेशक योजना. जे 20% सर्वसमावेशक योजनेची जी घरे आहेत, त्याच्यामध्ये जे घरांची संख्या सांगण्यात आलेली आहे 565. या लॉटरीमध्ये सर्वात जास्त कॉम्पिटिशन या जे 565 घरांसाठी आहे. म्हणजे 1,15,000 अर्ज आलेले आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,285 घरांसह 77 भूखंडाच्या सोडतीतील 20% सर्वसमावेशक योजनेतील घरांचे अर्जदारांकडून प्रचंड प्रतिसाद असा मिळालेला आहे. या सोडतीसाठी अनामत रकमेसह प्राप्त झालेल्या एकूण 1,25,006 अर्जांपैकी 92% अर्थात तब्बल 1,15,293 अर्ज 20% योजनेतील 565 घरांसाठी आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला जर राऊंड फिगर सांगायचं जर म्हटलं, तर 565 घरांसाठी 1,15,000 अर्ज आताची माहितीपर्यंत आलेले आहेत. 13 तारीख शेवटची सांगण्यात आलेली आहे तुम्हाला फॉर्म भरायची. आजची तारीख आपल्याला 3 आहे, म्हणजे अजून तुम्ही 10 दिवस तुम्हाला आणखी वेळ आहे. म्हणजे तुम्ही आणखी या
लॉटरीमध्ये ज्यांना भाग घ्यायचा ते घेऊ शकता. दुसरी टक्के 15% एकात्मिक योजनेतील 3002 घरांसाठी केवळ 4043 आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 1677 घरांसाठी केवळ 4121 अर्ज दाखल झाले आहेत. हे पूर्ण पीडीएफ मी तुम्हाला साईडला लावणार आहे. जी बातमी आलेली आहे तिथे पूर्ण क्लिअर मध्ये दिलेले आहेत की कोणत्या लोकेशनसाठी किती अर्ज आलेले आहेत. यावरून खासगी विकासकांच्या 20% योजनेतील घरांना अर्जदारांकडून पसंती मिळत आहे. जे 20% सर्वसमावेशक योजनेची घरे जी म्हाडाला मिळत असतात, म्हाडाला मिळाल्यानंतर ती म्हाडा ती लॉटरी सिस्टम तू काढत असते आणि ते आपण अर्ज करून आपल्याला ते घरे मिळत असतात. तर दुसरीकडे 15% योजनेसह म्हाडा योजनेतील घरांना अर्जदारांनी नाम पसंती दर्शवल्याचे चित्र आलेले आहेत. म्हणजे काही लोकेशनला घरांचे अर्ज खूप आलेले आहेत आणि काही लोकेशनला घरांचे अर्ज खूप कमी आलेले आहेत. कोकण मंडळाने 5285 घरांसह 77 भूखंडाच्या सोडतीसाठी 14 जुलैपासून नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृती प्रक्रिया सुरू केलेली आहे. मात्र 5285 घरांपैकी म्हाडा योजनेसह 15% योजनेतील जे घरांना प्रतिसाद मिळत नसल्याने नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृतीला 2 वेळा 15-15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंय की या लॉटरीला 2 वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि आजपर्यंत कोकण म्हाडा मंडळाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत एवढे कधीही अर्ज आले नाही असे पण सुद्धा आपल्याला सांगता येते. त्यामुळेच 3 सप्टेंबरची सोडत ही 18 सप्टेंबर त्यानंतर थेट 9 ऑक्टोबरला गेली. आता अर्ज भरणाऱ्यांची मुदत 12 सप्टेंबरला तर अनामत रकमेचे अर्ज सादर करण्याची मुदत 15 सप्टेंबरला म्हणजे येणाऱ्या 15 तारखेला आता संपुष्टात येणार आहे. तर ही बातमी आलेली आहे. आणखी एक बातमी आलेली आहे. यामध्ये सुद्धा असं सांगण्यात आलेलं आहे की जे घरे आहेत, आता आपण कोणत्या लोकेशनला किती घरे आलेले आहेत आता हे पाहणार आहोत. योजना बघू साईडला लावलेली आहेत. 20% मध्ये जे घरे सांगण्यात आलेली होती 565 घरे, तेथे एकूण अर्ज आलेले आहेत 1,45,130 आणि अनामत रक्कम ज्यांनी भरलेली आहेत 1,15,293 जे 565 घरे आहेत 20% सर्वसमावेशक योजनेची. त्यानंतर जी 15% सर्वसमावेशक योजनेची जी 3002 घरं सांगण्यात आलेली होती, एकूण अर्ज आलेले आहेत 5,031 म्हणजे घरांची संख्या 3002, अर्ज आले 5,031, अनामत रक्कम भरली 4,043 जे उमेदवारांनी. त्यानंतर जे म्हाडा गृहनिर्माण योजना असतात, म्हाडाची जी घरे असतात स्वतः 1677 घरं इथे म्हाडाच्या या लॉटरीमध्ये आलेली आहेत. म्हाडाची स्वतःची गृहनिर्माण योजना त्याच्यामध्ये एकूण अर्ज आले आहेत 5,473 म्हणजे म्हाडाचे घर 1677 आणि अर्ज आले 5,473 आणि अनामत रक्कम भरली 4,123 जे 77 भूखंड सांगण्यात आलेले होते. या भूखंडासाठी जे भूखंड आहेत 77 त्याच्यामध्ये अर्ज आले 705 आणि अनामत रक्कम भरली 475 आणि इतर जे 41 सांगण्यात आलेले आहेत ते आलेले आहेत 1450 आणि अनामत रक्कम भरली 1074. खाली लावलेली बातमी बघून घ्या. म्हणजे आपल्याला सांगायचं तात्पर्य म्हणजे असंच की जे 565 घर आहेत 565 घरांसाठी 1,15,000 आणखी 10 दिवस बाकी आहेत. म्हणजे येणारा हा आकडा किती वाढेल यावरून आपल्याला सांगता येते. जर तुमच्या न्यूज बद्दल तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट करा, आपण त्याला उत्तर देऊ. भेटूच असा एक नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.